हवामान अंदाज 11 या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघूया की आज कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बुधवार 8 तारीख बघूया आपण सकाळचं वातावरण कसं राहणार आहे. त्याआधी आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर चिपळूण, सातारा, पुणे, बारामती, बार्शी, रत्नागिरी, कोल्हापूर तसंच मुंबई या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसंच बोईसर, नाशिक, अकोले तसंच बारामती, बार्शी, बीड, अहिल्यानगर या भागांमध्ये पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर सुरत, वापी, मालेगाव, नंदुरबार, जळगाव या भागांमध्ये पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर नांदेड, वरंगल, चंद्रपूर तसंच परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, वाशिम या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच अकोला, बारामती, यवतमाळ, अमरावती, हिंगणघाट, आदिलाबाद तसंच बुरहानपूर, खारघोन या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज दिसत आहे. तर मालेगाव, वापी, सुरत तसंच साक्री, धुळे, चाळीसगाव, पेठ, वापी, वलसाड या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर मित्रांनो, नाशिक, बोईसर, अकोले, मुंबई या भागामध्ये पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच मित्रांनो, दुपारी 1च्या सुमारास खातेगाव, इंदोर, भोपाळ, नागदा तसंच ब्यावरा या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. तसंच मित्रांनो, बेतूर, नागपूर, अमरावती, अकोले, जळगाव या भागांमध्ये पण आपल्याला दुपारी 1च्या सुमारास पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर मित्रांनो, विजयपूर, कोल्हापूर तर सोलापूर, पुणे, मुंबई, हैदराबाद या भागामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज दिसत आहे. तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज राहणार आहे. तर मित्रांनो, नांदेड, नाशिक तसंच बीड, अहिल्यानगर, परभणी, नांदेड, वाशिम, अकोले, यवतमाळ, मालेगाव, जळगाव या भागामध्ये पण आपल्याला दुपारी 1च्या सुमारास मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे व काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर मित्रांनो, बडोदा तसंच वडोदरा, गोध्रा, दाहोद, धार, खारघोर या भागामध्ये पण आपल्याला मध्यम ते कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर आपण बघूया की संध्याकाळी 4च्या सुमारास वातावरणात काय बदल येणार आहे. तर वातावरणात यवतमाळ, हिंगणघाट, अमरावती, आदिलाबाद, चंद्रपूर तसंच गडचिरोली तसंच अहिरी, वाशिम या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणाचा अंदाज दिसत आहे व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच परभणी, नांदेड या भागामध्ये पण आपल्याला सायंकाळी 4च्या सुमारास ढगाळ वातावरण व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच मित्रांनो, पुणे, मुंबई, अकोले, नाशिक, चिपळूण, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर या भागांमध्ये पण आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तर मित्रांनो, नांदेड, जळगाव, अकोले, मालेगाव, सुरत या भागामध्ये आपल्याला 4 वाजेच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज राहणार आहे. तसंच मित्रांनो, नागपूर, भंडारा तसंच सिवनी, छिंदवाडा, पिपरिया, नर्मदापुरम, खातेगाव, मंडला या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच काही भागांमध्ये पण आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे. तसंच सिद्दीपेठ, वरंगल, हैदराबाद, नलगोंडा, खम्मम तसंच रायचूर, कर्नूल, बल्लारी, अनंतपूर, दावणगेरे तसंच शिवमोगा, शिरसी, कारवार, होसपेट, हुबल्ली, बालकोट, बेलगाव, पणजी तसंच विजयपूर, कोल्हापूर, रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे 4च्या सुमारास. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन अपडेटसोबत. धन्यवाद.